त्या घराला तुम्हाला आमची गरज नाही. कोणी सांगितलं? तुम्ही. मी? अहो माझ्या तोंडात असं असं काय आलं आई साहेब? तोंडात नाही पण मनात आलं ना. काय बोलतायचा? खरं आहे तेच. काय खरं आहे? त्या घराला आता आमची गरज नाही. असं नाही आहे आई साहेब. असंच आहे अधिपती, असंच आहे. तुम्ही चिडलायसा आमच्यावर? आम्ही चिडलोय असं वाटतंय काय तुम्हाला? होय चिडलाय म्हणताना तर हे असं काहीतरी करायला लागलाय. नाही हो नाही, आम्ही तुमच्यावर चिडलो नाही, खरंच चिडलो नाही. आम्हासनी वाटलंय म्हणून आम्ही चाललोय. आता इथं राहून काय बी उपयोग नाही. तुमचा चेहरा बघितला, आता सुखानं जाऊ शकतोय आम्ही. जाऊ द्या आम्हाला. अहो पण झालंय काय आई साहेब? एवढं घर सोडून जायचं काय कारण आहे? आमचं काय चुकलंय काय? आमचं चुकलंय. आम्ही तुमच्यात अडकून पडलो, या घरात अडकून पडलो. तुमच्या सुखाशिवाय इतर कशाचा विचारच केला नाही आम्ही. पण अधिपती, मुलं मोठी झाली ना की त्यासनी पंख फुटत्यात, त्यासनी उडू द्यावं हेच बरं. तुम्ही आता मोठे झालात अधिपती. मग म्हणून मला तुमच्यापासून का लांब करताय? आपले विचार वेगळे आहेत, मार्ग वेगळे आहेत. पण आपण एकच आहे की. अहो खटके उडणार. हा मग उडू देत की, त्याला काय होतंय? तुमच्याशी वाद घालून आमच्या मनाला चैन पडेल काय? मन खात राहणार, मग आम्ही चिडणार. मग तुम्ही चिडून काहीतरी बोलला की ते आम्हासनी सहन नाही होणार. त्यात नवी सून येणार घरात. तिच्या समोर आपले खटके उघडकीस आले तर ती बी पाणी झोपणार आमचं. त्यापेक्षा नघच नघ. अहो आई साहेब कुठे विचार करायलाय तुम्ही? आओ धोरणी आहोत आम्ही. मागचा पुढचा विचार करूनच ठरवतो सगळं. तुम्ही आधी बसा इथं. अहो निघायचं आता. कुठे बस? इथं बसा. काय झालं मला सांगा. काय कसले खटके? आपल्यात तर काही खटके उडलेले नाही. अहो उडतील. कशावरून? आम्ही तुमच्यासाठी निवडलेली मुलगी आणि तुम्ही तुमच्यासाठी निवडलेली मुलगी, ह्यात फरक आहे. म्हणजे? तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितल्यात. माणसांची चांगली पारख आहे आम्हासनी. जी पोरगी तुमच्या मनात आहे ती पोरगी हे घर पोखरणारी आहे. सर अजून किती वेळ? सर आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आले ना मी इथे. 10 मिनिटं? हो सर, 20 मिनिटात घरी येते असं सांगितलंय मी घरी, आणि त्यालाही पाऊण तास होऊन गेला. आता अजून किती वेळ थांबू? माझा साखरपुडा आहे सर, आणि मी इथे घरी पाहुणे आले, सगळे माझी वाट पाहत असतील. मला कळतंय अक्षरा. प्लीज मला समजून घ्या सर, प्लीज. आणि आपण एक काम करूया, आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया त्यांच्याशी. हा, तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा, चालेल? मी जाते. ठीक आहे, जातो. आणि सर अजून एक, त्यांना साखरपुड्याचं सांगू नका. का ग? घरी येतील सर ते. नक्कीच येतील. पत्ता आहे त्यांच्याकडे. अरे देवा, आधीच ते माझ्यासमोर वेड्यासारखी बडबड करत होते, परत पाहुण्यांसमोर शोभा नको. मी येते सर. हा, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. अक्षरा, आय एम सॉरी. सर इट्स ओके, तुम्ही का सॉरी म्हणताय? काय ना अक्षरा, की तुझी अवस्था मला कळते, त्यांचं ते वेगळंच आहे. म्हणजे दोघांमध्ये माझं सँडविच होतंय का? म्हणजे मी काय वागावं मला कळतच नाही. सर मला माहितीये, मला तुमची बाजू कळतीये. मला माहितीये की तुम्हाला आपल्या मुलांची, शाळेची, शिक्षणाची काळजी म्हणून तुम्ही हे सगळं सहन करताय. मला माहितीये सर, माझंही तसंच आहे. पण मी तुम्हाला वचन देते सर, मला तडजोड करायला लागली तरी चालेल, पण मी आपल्या मुलांच्या शिक्षणात अडचण नाही होऊ देणार. आणि तुम्ही काळजी नका करू सर, तुम्ही मला फोन करा, माझा फोन चालू असेल. आणि तुम्हाला माहितीये मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. पण मी येते, प्लीज.
चुकलं मावशी माझं. मी पुन्हा अशी नाही वागणार. ताई, तिचा आदिपतीवर लई प्रेम आहे ग. म्हणून बघ की त्या प्रेमापोटी उग येडेवानी काय बी बोलायली. बाईनी असं कमजोर व्हायचं नाही. आमासनी ते आवडत नाही. बाईनी ठरवलं तर ती जग जिंकू शकते. फक्त हिम्मत पाहिजे. कळलं? होय मावशी, तू म्हणशील ते करीन या. आधी हे आवर समज. आणि विश्वास ठेव, आम्ही आहोत नव. सून बी आम्ही जी निवडू तीच येईल या घरात. ही अट अधिपतीने मान्य केली म्हणून आम्ही इथं थांबलोय. आता अधिपती त्या मास्तरणीचं तोंड बी बघणार नाही. कळलं तुला? डोळपूस. पण त्यांचं प्रेम नाही ना माझ्यावर. मग ते निर्माण कर. कसं करू मावशे? माझ्याकडे ते ढुंकून मी बघत नाही. काय बोलायला गेले तर म्हणत दादा म्हण, दादा म्हण. त्या मनानं त्यांना नवरा भरलंय. कसं दादा म्हणू? का नाही कळत त्यांना माझ्या मनातलं प्रेम? कळल कळल, थोडा वेळ जाऊ दे. मी काय करू म्हणजे ते मला पसंत करतील ग? हे असे धागे जोडून नवं कापड तयार करायची कला आहे नव तुझ्या हातात. मग हे असं तोडू नको. जोड त्यांच्या आणि तुझ्या मनाचा धागा. अरे ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट. मास्तरीन बाई, ओ मास्तरीन बाई, ओ उठा उठा उठा. हॅलो अक्षू. नाही मास्तरीनबाई. सॉरी सॉरी, रॉंग नंबर लागला वाटतं. नाही मास्तरीनबाईंचा फोन आहे. आपण कोण बोलताय? आणि अक्षराचा फोन तुमच्याकडे कसं काय? अक्षरा कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये. काय हॉस्पिटलमध्ये? तिथे मला बोलू द्या. हॅलो
अक्षरा हॉस्पिटलमध्ये काय करते? ऍक्सिडेंट झालाय त्यांचा. काय ऍक्सिडेंट? घर सोडून चाललो होतो, पण मागल्या वेळेला झालं तेच झालं. फक्त त्या वेळेला तुम्ही आम्हाच ते घराबाहेर काढत होता. या वेळेला आम्ही स्वतःहून घराबाहेर जात होतो. आणि आडवं आलं अधिपतीच. दोन्ही वेळेला आईचं मन आहे, त्यांचा हट्ट नाही मोडू शकत आम्ही. तुम्ही आम्हास शिकवलं की नात्यात पण सौदा असतो. आठवतंय ना? 18 वर्षाची गरीब भोळसट बावळट पोरगी होतो आम्ही. तुम्ही आणलं आम्हासनी या घरात आणि तुम्ही शिकवलत नात्याचा पण हिशेब असतोय आणि तो चोख बजावावा लागतोय. आम्ही आमचा हिशेब चोख ठेवलाय. आम्ही या घरात राहणार तर आमच्या मर्जीचीच सून येणार या घरात. आहे का नाही? एक नंबर हिशेब. हा कुठं निघालात? आमच्या परवानगी बिगर कुणी बी या घरातून बाहेर जाऊ शकत नाही. सून घरी यायची वेळ झाली, नीट वागा एवढंच सांगाय आलो तो आम्ही. काय सुनेसमोर मुलाकडून मार खाल्ला तर ते बरं दिसणार नाही हो. ऍक्सिडेंट केस वाटतं ही. हा ऍक्सिडेंट झालाय. यांचा ना? हा. कुणी केलंय? मी. काय तुम्ही केलं ऍक्सिडेंट आणि तुम्ही सांगता? जरा चूक झाली माझीच. मॅडम, तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवावी लागेल. करा तुम्ही तक्रार, काय प्रॉब्लेम नाही. आता काय चूक आहे तर आहे ना. काय जी काय शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे. जे काय असेल. गौर आहे? होय सर. यांचं डिटेल घ्या. हो सर. मॅडम, नाव सांगा तुमचं. अक्षरा आमोणकर. वय? 26. 2 वर्षांना लहान. मग गुन्हा आहे का हा माझा? ए, हसू नकोस तू. तुला माहितीये तुला अटक होऊ शकते. हा माहिती आहे. तरी तू इथेच थांबलायस. मी माझी जबाबदारी झटकत नाही साहेब. बोला मॅडम, बोला, तक्रार बोला. काय काय झालंय ते सविस्तर सांगा. माझी काही तक्रार नाहीये. म्हणजे खरंच माझी काही तक्रार नाही. अहो असं काय करतायत? अहो माझी चूक होती. हे बघा, चूक माझी होती. अहो नाही, मी माझ्या तंद्रीत गाडी चालवत होतो. माझ्या डोसक्यात नुसते विचार चालले होते. अहो मी चालताना माझ्या विचारात होते. अहो पण माझ्या गाडीनं ठोकलं नव्हतं तुम्हाला. अहो मी तुमच्या गाडी समोर आले ना.
कसलं खोटं बोलताय मास्तरीन बाई? हे बघा, मी मास्तर शिक्षिका आहे. तुम्ही का असे शब्द वापरता हो? हा तर हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी शिक्षिका आहे. मी खोटं बोलत नाही. मी खरंच सांगतेय, मी चुकून यांच्या गाडीसमोर आले. ह्यांची काही चूक नाही. उलट ह्यांनी मला हॉस्पिटलमध्ये आणलं, उपचार केले. अहो मास्तरीन बाई, साहेब शांत बसा दोघे जण. हे बघा, तुमचं काय एक ते ठरवा. मॅडम, तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे की नाही ते सांगा मला. हा करतील त्या तक्रार. मास्तरीन बाई तुम्ही करा. तुम्ही जरा शांत बसा प्लीज. फार झालं आता तुमचं. आणि मध्ये मध्ये बोलू नका. मी देते ना स्टेटमेंट. इन्स्पेक्टर साहेब, माझी यांच्या विरुद्ध कसलीही तक्रार नाही. मॅडम, अक्षरा आमोणकर कुठल्या खोलीत आहेत? रूम नंबर 13 मध्ये. चल. अरे अरे बघ ना बाबा, चालतोस कुठे, बघतोस कुठे? अक्षरा, मला कशी आहेस ग तू? असा कसा झाला तुझा ऍक्सिडेंट? तुला लागलं तर नाही जास्त? नाही बाबा, फार नाही लागलंय. काळजी नका करू. डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, मुका मार लागलाय आणि थोडस खरचटलंय फक्त. असे कसे चालवतात लोक गाड्या? ठीक आहेस ना अक्षरा? हो. कुणी उडवलं तुला? उडवलं नाही, धक्का लागला गाडीचा. कसे गाडी चालवतात लोक, कोण जाणे? बरं, होता कोण तो? हे काय माहित असणार तिला? यांच्या घोड्याखाली गाडी आल्या ना की यांना वाटतं आम्ही भारीच. नंबर बघितला का गाडीचा? केसच करू आपण. पैसे द्यावे लागतील त्याला. अशी सुटका नाही होणार त्याची. त्यांनीच आणलं मला हॉस्पिटलमध्ये. अगं मग आहे कुठे तो? गेले ते. अगं, तू जाऊ का दिलंस त्याला? मग काय करणार? मेंटेनन्स तर घ्यायचा ना. हॉस्पिटलचा खर्च कोण देणार? हा? अहो, देऊ की आपण. असं कितीसा येणार आहे? अहो, मुद्दा खर्चाचा नाही बाई, तत्वाचा आहे. त्यानं नुकसान केले नवं, त्यानंच भरलं पाहिजे. अहो, मुलगी आपली आहे. तिला दुखलं खुपलं तर आपणच नको का बघायला? एवढं साधं सरळ राहून नाही चालत जे या जगात. गुढीसारखं मला सजवून मडवून ठेवले, पण आता पुढे काय करायचंय? हळू बोल की जरा, मला नाही माहित. मावशी त्यांना समजून सांगत का नाही? काय? हेच की अधिपतींना आता माझ्या संकटच लगीन करायचं. हे बघ, ताई का नाही समज येळ आल्यावरच करते. येळेच्या आधी आणि जरुरीपेक्षा जास्त ती कधी बोलत बी नाही आणि करत बी नाही. कळलं काय? थोरल्या सरकारने बोलवलं आहे. कुणाला? चंचला ताईसनी. वय आली, जाऊ तुम्ही. चंचे, हे बघ, आता तिच्या समोर तू एकदम शांत आणि स्थिर असं राहायचं. आणि हा, ताईनं जसं सांगितलंय तसंच वागायचं. कळलं काय? चल, थांब थांब थांब. इकडे बघ. चल.
बोला. अरे मारी एवढं नटून थटून कुणीकडे चाललंय चंचुमात्राव? कुणाच्या लग्नाला चालली काही? लग्नाला नाही, लग्नासाठी तयार झाली. कुणाच्या? तिचं. तिच्या? पुन्हा संग? तुमच्या संग. म्हणजे हे काय बोलायला तू? तुम्ही जे ऐकलं तेच. नाही 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 नाही, हे शक्य नाही यायचं. चंचे, अगं झाली काय तारी? झाली ताई येईल बरं का आता. हा लवकर आवर. फुलं आहेत ना मग? हो आहेत. समजा आणलं सगळं. उदबत्त्या. हा समजा काय ह्याला बी लाव, त्याला बी लाव. लाव लाव लाव. अरे वा, आज समधी तयारी तू केलीस की काय? वय दिसणं नाही, वागणं महत्वाचं. आणि या घरासाठी पाहिजे ते समद करून मी. कर मग, आज आरती तूच कर. नाही मावशे, तो हक्क माझा नाही. देवीच्या पूजेला माझा हातभार लागत, पण तो मान तुझा आहे, माझी लायकी नाही. असं गुणाची ग माझी बायती. तुझ्याशिवाय या घराला दुसरी कोणी बी सून म्हणून शोभणार नाही. दुर्गे. हा? अधिपती? ताई सकाळपासून खोलीच्या बाहेरच आली नाहीत बघ अधिपती. मी बोलवून आणू? हा नाही ना, आजवर त्यांनी कधीही आरती चुकवली नाही. येतील. चला. गुड मॉर्निंग अधिपती. ए सकाळ सकाळ असलं काहीतरी उगाच कॅसेट वाजवायचं नाही माझ्यासमोर. मॉर्निंग फिरनिंग तर तसं काय. अधिपती पण गुड मॉर्निंग, मॉर्निंग त्यालाच म्हणतात ना. वांडपणा करू नको उगाच तू माझ्यासमोर. मॉर्निंग खराब करू नको माझी उगाच तू. अधिपती पण हे असलं काही फॅड नकोच आहे ना आपल्याला आईच्या घरामध्ये. बर चला चला आरती करू या. हा चला करू. हो. हॅलो. हा हॅलो मास्तर बोला की. गुड मॉर्निंग. आमची मॉर्निंग तर गुड झाली जो. तुम्हाला मी गुड मॉर्निंग. काय एवढं सकाळी सकाळी फोन कराल तसा? काय प्रॉब्लेम नाही ना हो? गेला काय तुम्ही घरला? त्रास बीस व्हायला नाही ना हो? नाही नाही काही त्रास नाही. ठीक आहे मी. आणि कालच आले घरी. हा बेस्ट. चालता फिरता येत आहे ना का? हा म्हणजे थोडी लंगडतीये पण होईन 1-2 दिवसात बरी. सॉरी हो, खरंच सॉरी. पण तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला काय वाटेल ते लागलं ना मला तुम्ही लगेच फोन करा. काय खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला लंगडायला लागले राव. अहो असं काही नाही, माझी चूक होती. मी म्हणलं ना. मी खरं सांगू का तुम्हाला? म्हणजे आता फोनवर तुमचा आवाज ऐकायला लागला की नाही, एकदम असं कानाला गोड वाटते माहिती आहे काय? असं कोकिळा कुहू कुहू केल्यावानी. कोकिळ कोकिळ कुहू कुहू करतो, कोकिळा करत नाही. हा होय काय? आतापर्यंत मी समजत होतो कोकिळाच करतात काय. आणि मग ते एखादी चांगलं गाणारी बाई असेल तर त्याला लोक कोकिळा म्हणतात ते कसं काय मग? अज्ञान.
अज्ञान आहे ते. हे बघा, कोकिळ कुहू कुहू करतो आणि मुळात तो माणसाचं मनोरंजन व्हावं म्हणून गात नाही, तो कॉल असतो परस्परांशी इकोसिस्टीम मध्ये. हा कशात? जाऊ द्या, तो मोठा विषय आपण नंतर बोलूया. विषय एवढा अभ्यासपूर्ण विषय तुम्हीच काढणार हो. आत्ता वाटायला लागले मास्तरीन बाईं संग बोलायला लागले म्हणून. मग इतका वेळ काय कोकिळेशी बोलत होतात? कोके आणलं सोडा तुम्ही जमिनीवर लगेच पाचच्या दिवशी. नाही पण खरं सांग काय, सकाळी सकाळी तुमचा आवाज ऐकून खरंच लई भारी वाटले. बरं ऐका, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही असं वागत जाऊ नका, मला नाही आवडत. आणि खरं तर मला तुमच्याशी भांडण्याची अजिबात इच्छा नाहीये. हे बघा, मी तुमच्या शाळेत काम करते बरोबर. मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट आहे. तुम्ही मितालीसाठी जे केलं ते माझ्यासाठी खरंच खूप होतं. पण तुम्ही हॅलो हॅलो हा हा बोला की. ऐकलोय. मग गप्प का? नाही नाही ऐकलोय. अहो मग बोला काहीतरी. नाही नाही मला तुमचा आत्ताचा मुद्दा काय कळला नाही. म्हणजे नेहमी तुम्ही कसं मुद्द्याला धरून बोलताय ना एकदम मुद्देशीर. मी आत्ता मगाधरनं विचार करलोय तुमचा नक्की मुद्दा काय आहे. अहो मी मुद्द्याच बोलतेय, पण तुम्ही काहीतरी हा हू काहीतरी करा. अहो आता तुम्ही बोलताना हा हो आणि कुठं करू मधी. मी खरं सांगू काय, तुम्ही बोलायला लागला का नाही, शपथ मला असं वाटतं की अंबाबाच्या मंदिरात आरती चालू आहे माहितीये. आरती चालू असताना उगाच आडग्यावानी हा हो करून खोडा कुठं घालायचं म्हणलं. तुम्ही ना उपमा आणि अलंकार खूप वापरता. नाही लय नाही, एक बारीक मध्ये चेन आहे तेवढी गळ्यात आणि सूर्याचं लॉकेट आहे ते आमच्या आई साहेबांनी लय आग्रह केला लहान असताना. म्हणजे मी लहान असताना म्हणताना ते घातलेलं आहे. बाकी काय लय अलंकार काय घालायचं आपल्याला काही हे नाही. अहो ते अलंकार नाही. मग कसं अलंकार? जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार. मी आता जरा मुद्द्याच बोलते. तेच म्हणाले तर मी मुद्द्याच बोला तर. हा, मला सांगा तुम्ही का भरलं? कुठं राहिल्या मास्तरीन बाई? ऊन एक तर विषय हार्ड करायले. राहिले असते पैसे त्यांच्याकडे तर काही बिघडणार होतोय. टोचले असते. तुमच्याकडं लक्ष्मी आहे, आमच्याकडं सरस्वती आहे, माझ्याकडं दोन्ही बी आहे मोठे. सूर्या भावा, एवढा विषय हार्ड करणार तू? बारकं पोरग इथं वाट बघायला तर काय जातो बसतो गाडीत. दिसू लागलीस तू कुणाला? होय, कुठे कवा दिसू लागलीस? इथं उन्हानं चालणे दिसायची वेळ आली. तुम्ही कवा दिसणार मास्तरीन बाई? विषय हार्ड व्हायला लागला इथे.
काय कुठे आहेत मास्तरीन बाई? तुम्ही बी वाट बघा, मी बी वाट बघतो.